नमस्कार मंडळी. चौथ्या भागाला एक थोडा मध्ये गॅप गेला. खूप बिझी असल्यामुळे हरकत नाही, आपण सुरुवात करूया या भागाला. त्यापूर्वी तुम्हाला मी माझी नेहमीची विनंती करतो की तुम्ही या एपिसोडला निश्चित लाईक करा आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं होतं की या भागामध्ये आपण आउटलाईन म्हणजे सिलॅबस पाहूया किंवा आउटलाईन पाहूया की एकंदरीत कोर्स कोणकोणत्या पद्धतीने पुढे जाणार आहे. जसं तुम्हाला म्हटलं होतं 7 मॉर्फॉलॉजिकल स्टेजेस असतात, त्याप्रमाणे ह्या स्टेजेस पार करत करत आपण पुढे जाऊया आणि एकंदरीत विषय समजून घेऊया की विद्युत वाहने बनवतात कशी. पूर्ण शिकूया कसं डिझाईन करतात. तर मंडळी, सगळ्यात पहिला भाग आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं, नीट डेफिनेशन म्हणजे याचा एक आकृतीबंध तुम्हाला काढायचा असतो की हे तुम्ही जे बनवणार आहात वाहन एखादं, ते कुठे वापरलं जाणार आहे आणि कशासाठी वापरलं जाणार आहे, त्याची गरज काय आहे, जो कोणी पैसे देऊन विकत घेणार आहे त्याला ते कुठे वापरायचं आहे आणि त्याच्या वापरासाठी कस्टमरच्या गिऱ्हाईकाच्या वापरासाठी हे कसं छान बनलं गेलं पाहिजे. मागे माझ्याकडे एक छानसं कार्टून होतं. तुम्हाला एक कस्टमरनी गिऱ्हाईकानी काहीतरी एक गरज सांगितलेली आहे आणि सेल्सच्या माणसांनी ती विक्रेत्या माणसांनी कंपनीत ती आणलेली आहे गरज. आणि होतं काय की कस्टमरने सांगितलेलं एक झोपाळा तयार करायचा आहे. सेल्सच्या माणसांनी आणलं आणि सांगितलं डिझाईनच्या माणसांना की बाबांनो, आपल्याला एक कस्टमरला झोपाळा करून द्यायचा आहे. आणि मग डिझाईन टीमनी ते सगळा त्याचा आराखडा बनवला आणि मग त्याचं डिझाईन बनवून पास करून घेतलं आणि दिलं बनवायला फॅक्टरीमध्ये. आणि मग फॅक्टरीने काय केलं, त्याचा असा छानसा झोपाळा बनवला आणि तो पाठवून दिला. आता पाठवून दिल्यानंतर तिकडे गेल्यानंतर त्यावेळेला जे कोणी इन्स्टॉलेशनची टीम आहे झोपाळा बसवणारी, ती तिकडे गेली आणि त्यांनी तो बसवला. आणि मग त्या जो कोणी कस्टमर होता त्याला वापरायला त्यांनी घेतला आणि काहीतरी भलतंच निघालं आणि त्याला बिल पाठवून दिलं ह्या कंपनीने. बरं, आता त्याचं कार्टून आहे की नेमकं प्रत्येक स्टेजमध्ये काय काय घडलं आणि नेमकं कशी ही वस्तू असं करत 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 कस्टमरकडे पोहोचली. तुम्ही ते चित्र पाहाच, मी तुम्हाला दाखवतो. आणि शेवटी पहा काय घडलं. शेवटी त्याला बिल तर पाठवून दिले कस्टमरला आणि नेमकं कस्टमरला पाहिजे का होतं, गिऱ्हाईकाला काय पाहिजे होतं. तर थोडक्यात काय आहे की नीट डेफिनेशन नीट नाही झाली की या सगळ्या गोष्टी होत असतात. त्याला ते झोपाळा पाहिजे असतो असा झाडाला बांधून सेल्सवाल्या माणसाला वेगळंच काहीतरी वाटलं. त्यांनी फांद्यांना 2 वेगवेगळ्या फांद्यांना काहीतरी दोऱ्या बांधून ठेवल्या, त्याच्यामधून झोपाळा गेला, अगदी झाड तोडून पण गेला वगैरे वगैरे. आणि बिल तर काय, अरे बापरे, बिल बनवणारी जी मंडळी बसलेली आहे ती तर थेट वेगळ्याच ठिकाणी बसलेली बहुतेक. त्यांना तर काय अगदी समजलंच नाही. एनिवेज, कस्टमर मात्र रडणार, पैसे देऊन पण रडणार अशा केसमध्ये. तसं होऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जी कोणती व्हेकल बनवायची, जी गाडी बनवायची आहे, ती गाडी तुम्ही आधी ठरवलं पाहिजे, ते स्टेटमेंट लिहिलं पाहिजे. आणि ते स्टेटमेंट लिहून ते तुमच्या प्रोजेक्टचं टायटल झालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, माल वाहून नेण्यासाठी तुम्ही एखादी 3 व्हीलर बनवली. म्हणजे काय, माल वाहून नेण्यासाठी म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं ना की मी अक्षरशः इम्प्रेस झालो त्या गाडीने.
ती 3 व्हीलर पानटपरीवाल्याकडे माल पोचवायला सध्या वापरतात सगळीकडे. मी फेसबुकवर पोस्ट पण टाकली होती. असं पुढे अशी छानशी जागा आहे, मागे छानशी जागा आहे, 150 किलो सहज वाहून नेते. छोटीशी सामग्री लागलेली आहे, बॅटरी पण छोटीशी आहे, काम मात्र मोठं करते. आणि सोयी किती हो, 3 व्हीलर आहे. बरं, ते बॅलन्स वगैरेचा प्रश्न नाही, कसरत नाही, आरामशीर चालायचं. बरं, स्लिक आहे तशी, म्हणजे अगदी रहदारीला अडथळा येईल अशी अजिबात नाही आहे. तर ती गाडी समजा तुम्ही बनवायला घेतली तर तुमचा मथळा काय पाहिजे. सगळ्यात पहिला भाग मथळा तो खूप महत्त्वाचा आहे. आणि पहिली स्टेज ती आहे की तुमचा मथळा काय पाहिजे. माल वाहून नेण्यासाठी बनवलेले विद्युत वाहन किंवा 3 चाकी विद्युत वाहन, है की नाही, असा मथळा पाहिजे ना. मथळ्यामध्ये क्लिअर सगळं समजलं पाहिजे की तुम्ही कसला प्रोजेक्ट करताय. ही प्रोजेक्टची सुरुवात असते. मथळा ही प्रोजेक्टची सुरुवात असते. आणि त्याच्यामध्ये पूर्ण मथळा बनल्याशिवाय तुम्ही प्रोजेक्ट करायला घेतलं. मला बरेच विद्यार्थी असे सापडतात, एमटेक करत असतात आणि सर मला प्रोजेक्ट करायचा आहे, माझ्या प्रोजेक्टला असं असं तुम्ही गाईड करा. ठीक आहे बाबा, काय आहे तुझं प्रोजेक्ट. उदाहरण देतो, अगदी घडलेलं उदाहरण देतो. तो मुलगा आधी बीटेक करताना माझ्याकडे प्रोजेक्ट करून गेला होता. त्यांनी काही टूलिंग बनवलेले होते आणि मला भेटला, एमटेक करत होता. मला म्हटलं, सर मी प्रोजेक्ट करतो आहे, आता बरं झालं तुम्ही भेटलात, मला या प्रोजेक्टला मला तुम्ही गाईड करा, मला तुम्हीच गाईड म्हणून पाहिजे. ठीक आहे बाबा, तुझं प्रोजेक्ट बघू, मला काय आहे. तर मला काय म्हणे, सायकल बनवायची आहे. बरं म्हटलं, सायकल बनवायची कशी. मी ना कार्बन फायबर वापरून सायकल बनवणार आहे. बरं, ही गोष्ट आहे 8-10 वर्षांपूर्वीची. कार्बन फायबर त्यावेळेला मटेरियल नवीन होतं बाजारात. कार्बन फायबर हे मटेरियल वापरून सायकल बनवायची. मुळात सायकल बनवणं ही सोपी गोष्ट नाही आणि त्याला सायकल डेव्हलप करायची होती नवीन. तर म्हटलं, बघू तुझं प्रोजेक्टचं टायटल बघू. टायटल नाही अजून निवडलं मी. टायटल नंतर लिहीन मी. मग तू काय करतोस आता. मी जर्मनीहून सायकल आणली आहे आणि तिचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो आहे. म्हणजे काय करतो आहे तर स्कॅन करून तो सगळा पॉईंट क्लाउड डेटा घेतो आहे. तुम्हाला हळूहळू कळेल पॉईंट क्लाउड डेटा म्हणजे काय. प्रत्येक त्याचं जे सरफेस आहे ते सरफेसचं सगळं चित्र तुम्हाला स्कॅन करून तुमच्या कम्प्युटरमध्ये मिळत असतं. मग त्याच्यावरून तुम्ही आउटलाईन करून तुम्ही तुमचं 3D मॉडेल बनवू शकत असतं. तर ते स्कॅन करतो आहे मी सध्या आणि त्याचे कॉम्पोनंट्स वगैरे शोधतो आहे आणि बरंच काम केलं. त्यांनी मला बरंच काम दाखवलं. म्हटलं, ते काम सोड बाजूला, पहिल्यांदा तुला काय करायचं आहे. म्हटलं, तू नेमकं काय करतो आहेस, मला ते लिहून दाखव. म्हटलं, नाही मी टायटल नाही सिलेक्ट केलं. मग म्हटलं, तुझा प्रोजेक्ट कसा होईल. हा एक नाही, असे बरेच मला स्टुडंट्स सापडले. बरं, एमटेकचा प्रोजेक्ट करायचा म्हणजे लाईटली का घेतात लोक मला कळत नाही. आपलं शिक्षण आपणच लाईटली का घ्यायचं असतं ही गोष्ट मला कधीही कळलेली नाही. एक वेळ तुम्ही काम हलक्यात घ्या हो, पण तुम्ही शिक्षण कसं हलक्यात घेता. त्याच शिक्षणाच्या जोरावर तुमचं पुढचं आयुष्य जाणार आहे. तर मंडळी, होतं काय की तुम्ही हा मथळा नीट नाही लिहिला. तुमचा जो आत्ता प्रोजेक्ट होणार आहे तो जर तुम्ही छानसा लिहिला नाही तर कसं होईल. तुम्ही मागे मी म्हटलं होतं ना, ती अशी लहान मुलांची ढकलण्याची स्कूटर, ती आता बॅटरीवर आलेली आहे आणि दोन्ही पाय फलाटावर ठेवून त्या गाडीनी तुम्हाला चांगलंच पुढे जाता येतं. छान असतं ते सगळं. आता ती गाडी बनवायची कोणाला, तर त्याचा मथळा लिहायला नको की तुम्हाला काय बनवायचं आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला अगदी काहीतरी नवीनच तुम्ही काहीतरी बनवणार आहात की जे आत्तापर्यंत कोणी बनवलेलं नाही आहे. अशा वेळेला तुम्ही किती जागे पाहिजेत, किती जागृत पाहिजेत. कारण की हे प्रोजेक्ट्स असे झटकीपट असे तुमच्या मनात आल्यासारखे होत नसतात. एक तर तुम्हाला मागे म्हटल्याप्रमाणे तुम्ही जगात एकटे नसतात, असं काहीतरी करतायत. फार शक्यता कमी असते की तुम्ही जगात एकटे आहात, काहीतरी नवीन करत आहात. तुमच्या जे डोक्यात आलं ते असंख्य लोकांच्या डोक्यात आलेलं असतं. असंख्य लोकांनी त्याच्यावर प्रयोग केलेले असतात. असंख्य लोकांचे प्रयोग चालू असतात. ते तुम्हाला शोधायचे असतात. पण त्यासाठी काय काय जगात संशोधन झालेलं आहे
त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला नको? आणि आजकाल मायाजाल आहे ना, इंटरनेट आहे, घ्या त्याच्यावरून माहिती आणि निवडा टायटल. मी म्हणेन की विजेरीवर चालणारे वाहन हे फार जनरल टायटल झालं हो. तुम्ही म्हणायला पाहिजे की डिलिव्हरी व्हेकल है ना, किंवा रेल्वे फलाटावर चालणारी पुस्तक विक्रेत्याची गाडी, अगदी नवीन कल्पना, बरोबर. स्वयंचलित गाडी, किंवा तुम्हाला असं म्हणायचं असेल एखादं छानसं असं फॅक्टरीमध्ये स्वतः चालणारं वाहन बनवायचं आहे. आता त्याला ट्रॅक वगैरे केलेले असतात ना, तुम्ही बिना ट्रॅकचं केलं म्हणजे काय की बाबा रे, सांगितलेले त्या व्हेकलला सांगायचं त्याच्या कानात की बाबा रे, हा माल घे आणि तिकडे अनिल नावाचा मुलगा आहे त्याच्यापर्यंत पोचव. आता हा अनिल कोण हे पण त्या मशीनने ओळखायचं, तो माल काय आहे, कसा न्यायचा आहे हे पण त्या मशीनने ओळखायचं, जायचं तिथं अनिलकडे पोचवायचं, पुन्हा यायचं इथे. अशा प्रकारचं तुम्ही हुशार मशीन बनवलं. किंवा एक मोठी रॅकिंग सिस्टीम आहे, त्या रॅकिंग सिस्टीममध्ये मॅनेजर इथं बसलेला आहे आणि ऑर्डर आली, समजा ॲमेझॉनचं भरपूर मोठं वेअरहाऊस आहे आणि तुम्ही ऑर्डर दिली बरं का की बाबा रे, मला रेझर पाठव, की ते असतं ना, ते नवीन मशीन असतं ते असं मोटरनी चालणारं ते ट्रिमर वगैरे वगैरे, आणि ती ऑर्डर त्यांच्याकडे पोचलेली आहे आणि तो पाहतो आहे आणि असे त्याला एक 7-8 ह्या ऑर्डर आलेल्या आहेत, 7-8 त्या ऑर्डर असं करून बंच मोठाच्या मोठा. आणि मग तो एका गाडीला सांगतो की असं करायचं. त्यांनी कम्प्युटरमध्ये टाकलं ते. मग कम्प्युटरने सांगितलं की 7व्या रांगेमध्ये 8व्या मजल्यावरचं रॅक आहे, त्याच्यामध्ये एक सामान ठेवलं आहे अमुक एक. त्याच्यानंतर 10व्या रांगेमध्ये 5व्या माळ्यावरती हे अमुक एक सामान ठेवलेलं आहे. असं वेगवेगळी ठिकाणं आहेत. आता हा काय करेल, रॉबोटिक टाईप इक्विपमेंट, त्याला ते सगळं कॉम्प्युटरने फीड केलं, हा स्वतःहून निघेल आणि मग तो स्वतःच ठरवणार त्याचा मार्ग, जाणार तिथे, वरती जाणार, त्याचा रॉबोटिक आर्म ते पिक करणार, तितकंच सामान पिक करणार, स्वतःच्या बास्केटमध्ये टाकणार, असं करत करत पिक करत तो सगळं पुन्हा मॅनेजरकडे घेऊन येणार आणि मग त्याची डिलिव्हरी रेडी, मग तो त्याची शिपमेंट चालू होणार. माणूस नाही लागला इथे. समजा अशा टाईपचं तुम्हाला एखादं वाहन बनवायचं आहे, बॅटरी ऑपरेटेड. तुम्ही मथळा लिहायला पाहिजे ना, ऑर्डर पिकर असं काहीतरी लिहायला पाहिजे. तर मंडळी, मला सांगायचं हे की मथळा जो आहे ना प्रोजेक्टचा, तो नीट लिहा. त्याच्या खाली त्याची थोडक्यात माहिती लिहा, म्हणजे 4-5 ओळीमध्ये. जसं आपण PPTची फाईल चालू करतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मायक्रोसॉफ्टचं PPT आहे त्याच्यामध्ये असं असतं टायटल आणि खाली असं छोटीशी जागा असते त्याचं डिस्क्रिप्शन लिहायला. टायटल बोल्ड आणि मोठ्या फॉन्टमध्ये असतं, खाली छोटी जागा असते. लिहा तसं, चांगली प्रॅक्टिस आहे. तर सगळ्यात पहिला भाग आहे मथळा, प्रोजेक्टचे नाव आणि थोडक्यात माहिती. आता आपण दुसरा टप्पा पाहूया सिलॅबसचा. आपण हे शिकणार आहोत की कसा लिहायचा मथळा. त्याच्यानंतर दुसरा टप्पा एकदम धडाक्यात आपण सुरू करतो आहे, ती म्हणजे बाजार तपासणी आणि अभ्यास, आहे की नाही. बाजार तपासणी आणि अभ्यास, मार्केट स्टडी. ओके, मार्केट चेकिंग म्हणा, तुम्ही कम्पॅरिझन म्हणा, त्याचा अभ्यास केला आहे, तुम्हाला जे काय बनवायचं आहे त्याचं आत्ता मार्केटमध्ये काय उपलब्ध आहे आणि तुम्ही काय बनवणार आहात. म्हणजे तुम्ही काय बनवणार आहात ते नंतर येईल, पण पहिल्यांदा कमीत कमी मांडा तर खरी आत्ता बाजारात काय काय आहे आणि गरज काय ते आधी लिहिलं, मग तुम्ही बाजारात काय आहे ते लिहिलं. आता तिसरा पार्ट येईल, तिसरा टप्पा येईल. तिसरा टप्पा काय येईल आता? तिसरा टप्पा की तुम्ही जे काय बनवणार आहात, तुम्ही जी गाडी बनवणार आहात त्याचे वर्णन आणि बेंचमार्क. हे सगळं टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये, अगदी व्यवस्थित टेबल आखून वगैरे. आधीचं पण बाजार तपासणी आणि अभ्यास, सगळ्याच्या सगळा डेटा व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं पाहिजे बेंचमार्क, तो एकदम स्पष्ट पाहिजे. तुम्ही कधी गेलात गाडी घ्यायला? तुम्ही
मारुतीच्या शोरूममध्ये कधी गेला, टाटाच्या शोरूममध्ये गेला, ते तर आपले इंडियन झाले. तुम्ही एखाद्या इम्पोर्टेड फोर्ड वगैरेंच्या शोरूममध्ये कधीतरी निश्चित जाऊन पहा, दाखवायला सांगा मला इथे, मांड बाबा तो शेजारी शेजारी सगळे ते बेंचमार्क स्पेसिफिकेशन मांडे. मग त्या गाड्या त्याच्यामध्ये त्याचं अगदी टेक्निकल स्पेसिफिकेशन व्यवस्थित असेल बरं का, आणि सगळे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स तुम्ही बाजूला ठेवले तर थोड्याफार फरकांनी सगळ्यांचे स्पेसिफिकेशन्स लिहिण्याचा क्रम सारखा असेल. ही शिस्त शिकायला लागते. मी तुम्हाला दाखवतो बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स कसे असतात ते. आपण शिकताना पाहूच यात बेंचमार्क स्पेसिफिकेशन्स कसे असतात, त्याच्यातून सगळेच्या सगळे कशाला तुम्ही एखाद्या ॲमेझॉनच्या साईटवर जा, तुम्ही त्यात काहीतरी एखादी वस्तू घ्यायला जा, तर त्यात खाली डिस्क्रिप्शन असतं, त्याच्या खाली स्पेसिफिकेशन्स असतात, ते उघडून पहा कसे स्पेसिफिकेशन्स लिहिलेले असतात. तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर कसं कंपॅरिझन करता येतं, मग कंपॅरिझन करण्यासाठी पाहिजे ना तुम्हाला तुम्ही तुमचं लिहिलेलं पाहिजे ना समोर, की तुम्ही काय बनवणार आहात, आणि मग कोणाशी तरी कंपेअर करून मग गिऱ्हाईक तो माल घेणार आहे. आणि तुम्हाला विकायचं आहे काय? कोणी म्हणेल की मला गाडी विकायची आहे, कोणी म्हणेल की मला वस्तू विकायची आहे, कोणी म्हणेल की मला टॅलेंट विकायचं आहे. मंडळी, विक्री फक्त क्वालिटीची करतात, दुसरी विक्री सेल्स नाही. विक्री फक्त क्वालिटीची करतात, क्वालिटी विकावी. पहिल्यांदा काय हो, सर्वात सुरुवातीला कुणीही काहीही विकून येईल बाजारात, ते काय फार अवघड नाही आहे. मग महत्त्वाचं काय असतं सेल्समध्ये? महत्त्वाचं असतं रिपीट ऑर्डर येणं. तुम्ही विकलं आहे, ते त्या गिऱ्हाईकाने वापरलेलं आहे, आणि मग त्याला त्यातून आनंद मिळालेला आहे, म्हणून तो तुमच्याकडे परत आलेला आहे, किंवा 4 ठिकाणी बोललेला आहे की हे इथं छान मिळतं, आणि मग तुमच्याकडे पुन्हा एकदा आलेलं आहे, मग तुमचा ब्रँड बिल्ड होत जातो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं असतं, तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही ब्रँडिंग केलं, तुम्ही प्रसिद्धी दिली, तुम्ही ॲडव्हर्टाईज केली, तुम्ही इतका पैसा टाकलात, तुम्ही असं मार्केटिंग केलं, तुम्ही सोशल मार्केटिंग केलं, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. पण दर्जा, विक्रीचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्याच्या पलीकडे विक्री नाही. सगळ्यात पहिल्यांदा विक्रीचं तत्त्व असतं दर्जा, आणि तो कुठून येतो? तो येतो आपल्या गाडीचं वर्णन म्हणजे बेंचमार्किंग आहे ना, त्यातून येतो. तिथे दर्जा स्पष्ट होतो, कोणाचा दर्जा काय आहे. आणि इथेच ठरवायचं असतं डेव्हलपमेंट स्टेजला की आपला दर्जा काय असणार आहे, आपण कुठे बसणार आहोत. आणि दर्जामध्ये किंमत देखील येते बरं का. काय किंमत आहे हे देखील दर्जाचा एक भाग असतो. जर बाजारात एखादी वस्तू स्वस्तात मिळत असेल तुमच्यापेक्षा, आणि बाकी सगळं तुमच्याच वस्तूसारखं आहे, तर मी म्हणेन की त्या स्वस्त वस्तूचा दर्जा अधिक चांगला आहे. कारण की त्या वस्तूची किंमत कमी असणे हा देखील एक दर्जाचा भाग आहे. जर तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तुमच्यापेक्षा कमी किंमतीमध्ये एखादी वस्तू बनवता येते तर त्याचा दर्जा चांगला आहे. अनेक लोकांना वाटतं की किंमत जास्त म्हणजे दर्जा जास्त. असं नसतं. किंमत हा देखील दर्जाचाच भाग असतो. जर कस्टमरची मागणी आहे की ह्या वस्तूची किंमत मला कमी पाहिजे, तर तुम्ही ते कमी किमतीत उपलब्ध करून देऊ शकत नसाल तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा, तर तुमच्या दर्जामध्ये काहीतरी खोट आहे. तुमच्या कामात तरी खोट आहे, तुमच्या मालात तरी खोट आहे, तुमच्या पर्चेसिंगमध्ये तरी खोट आहे, किंवा तुमच्या स्टोर्समध्ये तरी खोट आहे. तुम्ही खूप जास्त माल तरी साठवून ठेवला आहे म्हणून तुमचे पैसे जास्त जात आहेत, किंवा तुमची प्रोसेसेस बरोबर नाही आहे, तुमचं वाया जातं आहे खूप सारं, किंवा तुम्ही माल घेताना नीट माल घेतलेला नाही आहे म्हणून तुम्हाला ते महाग पडतं आहे, किंवा तुमची पद्धतच बरोबर नाही आहे बनवायची म्हणून तुम्हाला महाग पडतं आहे. मग कुरकुर करण्यात असं नसतो, अरे आम्हाला काय, आम्हाला हे सगळं करायला लागतं, त्याला ते करायला नाही लागत. अरे मग करा ना, तो करतो तसं करा ना, त्याच्यासारखं करून दाखवा, तर तुमचा दर्जा चांगला. त्यामुळे किंमत ही गोष्ट देखील दर्जातच येते, म्हणून बेंचमार्कमध्ये येते. म्हणून मी म्हणतो ॲमेझॉन साईटवर जा, तिथे बघा, समोरासमोर बाजार पडलेला असतो, आणि तिथल्या तिथं स्पर्धा असते, आणि
त्या स्पर्धेत तुम्ही उभं राहायचं असतं आणि त्याला म्हणतात डेव्हलपमेंट. तर आपल्या गाडीचं वर्णन आणि बेंचमार्क ते खूप महत्त्वाचं असतं. आता चौथी स्टेज येते आणि ह्या स्टेजेसच्यामध्ये मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की ही खूप महत्त्वाची आणि ही विसरायची नसते. ती म्हणजे सिंहावलोकन. मी हे सगळं मराठी शब्दात बोलतो. कदाचित आज बोजड वाटत असतील. उद्या माझ्या मराठी पोरांना न जाणो हे शब्द सोपे होतील, व्हावेत. मराठी भाषा लोकांना सोपीच राहावी, त्यांनी खूप वापरावी अशी माझी फार इच्छा आहे. तर सिंहावलोकन म्हणजे काय? रिव्ह्यू. आत्तापर्यंत तुम्ही जे काही लिहिलेलं आहे ना त्याचा रिव्ह्यू घ्यायचा. सिंहावलोकन शब्द बऱ्याच जणांना माहिती असेल. म्हणजे सिंह जंगलात चालत असतो ना त्यावेळेला दर थोड्या वेळाने असं मागे वळून बघत असतो, आपल्या मागून कोणी येत नाही आहे ना. आपण चाललेला रस्ता मागे वळून पाहिला की बाबा आत्तापर्यंत आपण काय केलं, तर त्याला म्हणतात सिंहावलोकन. म्हणून आत्तापर्यंत आपण जे मथळा टाकला आहे, त्याच्यानंतर आपण केलेल्या बाजाराची तपासणी केलेली आहे आणि मग आपण आपली गाडी कशी असणार आहे ते लिहिलं आहे, त्याचं अवलोकन करायचं. ते बरोबर आहे का पाहायचं, त्याच्यात करेक्शन करायचं. ते ज्या कस्टमरला विकणार आहेत त्याला दाखवायचं की हे असं असणार आहे, बरोबर आहे का. आणि मग त्याच्याकडून सही शिक्का घेऊन हा बरोबर आहे असंच बनवायचं आहे, तर ते डेव्हलपमेंटला सुरुवात होत असते. तिथे खऱ्या अर्थाने डिझाईनला सुरुवात होत असते खऱ्या अर्थाने. अदरवाईज त्यात त्यांनी चुका काढल्या आणि मग काय तर मग ते रिपेअर करून घेणं येतं. म्हणजे उदाहरणार्थ मी बेंचमार्कमध्ये लिहिलं आहे माझ्या गाडीचा व्हीलबेस किती असेल. समजा माझ्या गाडीचा व्हीलबेस असेल किती, अगदी 1200. बरं, मग व्हीलबेस 1200 आणि म्हणून माझी टर्निंग रेडियस, म्हणजे काय म्हटलो होतो आपण मागच्या वेळेला, टर्निंग रेडियसला मी तो विसरलो शब्द. तर तो टर्निंग रेडियस काहीतरी आला 1800-1900 आलं. आता हा 1800-1900 त्याच्याकडे जागा नाही आहे ना तेवढी वळवायला गाडी. मग करा व्हीलबेस कमी, जागा कमी करा, काहीतरी करून छोटी करा गाडी. हे जे करायला मिळतं ना ते इथे बेंचमार्क केल्यानंतर मग तुम्हाला रिव्ह्यू घेताना ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळत असतात आणि ते इथेच होत असतं ते काम. काही बनवण्याच्या आधी, काही पैसे टाकण्याच्या आधी इथे मेहनत करायची असते. हे सिंहावलोकन ही चौथी स्टेज झाली. ही महत्त्वाची स्टेज आहे फार आणि लोक ती अवॉइड करत असतात, म्हणून ती अवॉइड करू नका. आता त्याच्यानंतर काय असतं, 5वी स्टेज. आता कल्पना निश्चिती करायची. झालं तुमचं, तुम्ही कस्टमरला दाखवून पण आणलं, तुम्ही तज्ज्ञांना पण दाखवलं, तुम्ही तुमच्या गुरुला पण दाखवलं बरोबर आहे का हे सगळं, आणि तो पण म्हटला की हां बरोबर आहे सगळं. तुम्ही फिजिबिलिटी पाहिली, तुमच्याकडे जी फॅक्टरी त्यात बनतं काय हे ते पाहिलं. ओके, शिक्का मोर्तब झालं. शिक्का आणि मोर्तब, शिक्का झाला, मोर्तब झालं. मग काय करायचं असतं, ही कल्पना फ्रीज करायची असते. ही कल्पना माझी, हे बेंचमार्क फ्रीज झालं, निश्चित झाले, बरोबर. म्हणजे फायनलायझेशन म्हणतो ना आपण इंग्रजीत, तसं फायनल झालं. आणि गोठवायची ही कल्पना, फ्रीज करायची, म्हणजे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ही ठेवली आता तुम्ही. काय होतं की नंतर तुम्ही खूप वेगवेगळ्या स्टेजेसमधून जातात आणि बरेच दिवसमध्ये निघून जातात, पुलाखालून बरंच पाणी वाहून जातं आणि मग तुम्हाला ह्या मागच्या गोष्टी पुन्हा आठवणं शक्य नसतं. तुम्ही काय बोललात, कस्टमरशी काय बोललात, तुम्हाला काय द्यायचं आहे बाजारात, काय, ते सगळं वाहून जाण्याची शक्यता असते. म्हणून मग हे बेंचमार्क्स खूप स्पष्ट ठेवायचे असतात. बनवताना काय अडचणी येतात त्यावेळेला हे वेळोवेळी बदलायला लागतात आणि ते कसे बदलले गेले त्याचा लेखाजोखा ठेवायचा असतो. म्हणून पहिलं बेंचमार्क महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर करायचं सिंहावलोकन आणि त्याच्यानंतर कल्पना निश्चिती आणि कल्पना गोठवणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही काय कराल मंडळी, त्याच्यानंतर तुम्ही कराल मुख्य सुट्टे भाग निवडणे आणि निश्चित करणे. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला आता गाडीची एकंदरीत तुम्हाला असेंब्ली माहीत झालेली असेल की साधारणपणे याची
आता मी म्हटलं की ती ते पुन्हा पुन्हा मी तेच उदाहरण घेतो. ते मालवाहू छोटंसं वाहन आहे. आता ह्याच्यामध्ये काय लागतं हो मला? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पटकन डोळ्यासमोर काय येतं मला? चेसी लागेल, हो की नाही? चेसी लागेल, ते चालवायला मोटर लागेल, ॲक्सल लागेल, स्टिअरिंग सिस्टीम लागेल. हे झाल्या त्याच्या सब असेंब्लीज, बरोबर. आणि मग मला हे सब असेंब्लीजमधून मी हळूहळू करत शेवटच्या कॉम्पोनंटपर्यंत गेलो, बरोबर. चाइल्ड पार्ट हे पेरेंट असतं. अख्खी व्हेकल, ह्याला टॉप डाऊन सिस्टीम म्हणतात, वरून खाली येणं. सगळ्याच्या सगळं तुमचं वाहन डोक्यात आलं तुमच्या, काय बनवायचं आहे त्याचे ठराविक असे सब असेंब्लीज आहेत, त्या डोक्यात आल्या तुमच्या. त्या सब असेंब्लीजमध्ये अजून छोटं काहीतरी वेल्डिंग केलेला पार्ट आहे वगैरे वगैरे. मग ते वेल्डिंग करणाऱ्या पार्टसाठी तुम्ही छोटे तुकडे केलेले आहेत. त्या तुकड्यांपर्यंत तुम्ही आलात ना की तो तुमचं सगळं बिल ऑफ मटेरियल म्हणतात त्याला, ते बिल ऑफ मटेरियल असतं आणि ते तुमच्या डोक्यात थोडंफार प्रमाणात तयार झालेलं असतं. आता जोपर्यंत तुम्ही बेंचमार्क करतात आणि कल्पना निश्चितीला येतात तेव्हा तुम्हाला ते सगळं सापडलेलं असतं. आता त्याच्यानंतर मग तुम्ही साधारणपणे म्हणू शकतात की आता मला काय पाहिजे? मला मोटर पाहिजे, मला गिअरबॉक्स पाहिजे, मला स्टिअरिंग सिस्टीम पाहिजे, मला चेसीसाठी लागणारं कच्चा माल पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत तुम्ही आलात की मग तुम्ही ते सुट्टे भाग निवडाल आणि ते निश्चित कराल की हा बाबा मला सुट्टे भाग निवडाल. हा झाला 6वा टप्पा आपल्या सिलेबसमधला. ते तुम्हाला समजून दिलं जाईल की हे कसं करतात. त्यानंतर येईल आता मात्र आत्तापर्यंत ज्यांना असं वाटतं की डिझाईन म्हणजे काय हो, कम्प्युटरच्या समोर बसायचं आणि असं मॉडेल करायचं असं आणि बघायचं ते कम्प्युटरमध्ये, मग लोकांना सगळं ऑर्डर सोडायचं आणि मग ते काम करतात, असं ज्यांना वाटत असेल ना, आत्तापर्यंत त्यांना जरा रटाळ वाटलं असेल हे सगळं. केवढं मेहनतीचं आणि कारकुनगिरीचं काम आहे. अरे बरोबर आहे, तुमचं काम आता सुरू होतं आणि आता तुम्ही मॉडेल बनवायला घ्या. कारण की तुमच्याकडे सुट्टे भाग निश्चित झालेत. मग तुमची स्टिअरिंग सिस्टीम कोणी द्यायची आहे तुमचं ठरलं आहे, पण त्यांच्याकडून तुम्ही त्यांची फाईल मागवली आहे. तुमच्याकडे सगळी मापं आहेत ना आता. मग ते कुठं बसवायचं स्टिअरिंग, तुमची चेसी कशी असेल, तुमची मोटर कशी बसेल, तुमचा ॲक्सेल कसा बसेल, तुमची चाकं कशी असतील, किती मोठी असतील, हे सगळं ठरलं ना तुमचं. मग आता तुम्ही ह्या मॉडेल बनवायला घ्या. मग मॉडेलसाठी सॉफ्टवेअर्स असतात, ठराविक सॉफ्टवेअर्स असतात, फार नाही आहेत. एक बाजारात 4, 5, 6, 7 सॉफ्टवेअर्स आहेत जे 3D डिझाईन करून देतात. एखादी रेष आखणे इथपासून सुरू झालेला का प्रवास माझ्या डोळ्या देखत इथपर्यंत पोचला की आता हे सगळे मॉडेल्स बनत असतात. त्या मॉडेल्स ते तिथल्या तिथं कम्प्युटरमध्येच ती गाडी अगदी चालवून पाहिली जातं. इथपर्यंत सगळं कम्प्युटरमध्ये बनतं. काहीही तुम्हाला प्रत्यक्ष करायची गरज नसते. सगळीच्या सगळी गाडी बनते, तुम्ही ती सगळी फिरवून पाहू शकतात. त्याच्या आतले सगळे पार्ट्स असतात, सगळं इलेक्ट्रिकल सगळं बनतं, इलेक्ट्रॉनिक्स सगळं बनतं, सगळंच्या सगळं तिथे कम्प्युटरमध्ये बनतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचे आउटपुट काढून तुम्ही बनवायला द्यायचे असतात. आता मग त्याच्यानंतर चुका राहत नाहीत. अशा सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला मॉडेल बनवायला घ्यायचं असतं. मग मॉडेल बनतं. मॉडेल बनायला तसा वेळ लागतो. ते तसं जिकिरीचं काम असतं, ते स्किलफुल काम आहे आणि हे स्किल तुम्हाला शिकून घ्यायला लागेल. माझ्या बऱ्याचशा मित्रांना याची कल्पना असेल मॉडेल बनवण्याची. कॉमन आहे ही गोष्ट. डिझाईनमध्ये ही गोष्ट आता कॉमन आहे. त्याच्यानंतर मग येतं मॉडेल तपासणी, नाही त्याचं ॲनालिसिस करणं. मग हे मॉडेल बनलं ना तर तुम्ही जे काही वस्तू घेतलेली आहे, प्रत्येक वस्तू ती बनवण्यासाठी जे काही तुम्ही मटेरियलला काय म्हणू मराठीत, तर तुम्ही जे काही कच्चा माल निवडलेला आहे तो बरोबर आहे का, तो तेवढं वजन, तेवढा फोर्स, तेवढं वेग, तेवढा संवेग सहन करू शकतो आहे का, त्याला एखादा जोरदार धक्का बसला तर तो जागेवर राहतो आहे ना, का तुटून पडतो आहे, गळून पडतो आहे, खराब होणार आहे का, त्याच्यावरती येणारा सततचा आघात त्याला काही करतो आहे का, फटीग म्हणतात त्याला,
सतत आपटून तार कशी आपण अशी वळून शेवटी तोडून टाकतो, फटीक. किंवा मग थंड हवेत चालणारे, काश्मीरला मी पाठवणार आहे ती गाडी. काश्मीरला 0 डिग्रीच्या खाली तापमान जातं, बर्फात पण चालतं. बर्फात चालणारी गाडी बनवली. आता ती त्या तापमानाला नीट चालणार आहे का, ह्यासाठी हे सॉफ्टवेअरच स्वतःच ॲनालिसिस करून देत असतं. पण त्यासाठी आधी मॉडेल चांगलं बनवायला लागतं आणि त्याचं ॲनालिसिस करताना त्याला छोट्या भागांमध्ये डिवाईड, हे कॉम्प्युटर्स करतो, डिवाईड करून फायनाईट एलिमेंटमध्ये, आणि मग त्याचं ॲनालिसिस करतात. आणि मग समजतं आपल्याला की हां चला बाबा आता गाडी बनली, ती तेवढं वजन घेणार आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग पुढचं आत्तापर्यंत 8 झाले आपले. मॉडेल तपासणी, ॲनालिसिस झालं. मग 9वं काय माहिती, मॉडेल निश्चितीकरण. म्हणजे ॲनालिसिस झालं, तुमचा रिझल्ट आला, तुम्हाला काय बदलायला सांगितलं, इथं हे बदला, तिथं ते बदला, माल जास्त आहे वगैरे, हे ॲनालिसिसने तुम्हाला दाखवून दिलं, तुम्हीच केलेल्या ॲनालिसिसने. मग तुम्ही काय केलं, तुम्ही बदललं ते आणि निश्चित झालं आता असं तुम्हाला मॉडेल बनवायचं आहे. कसं वाटतं आता डिझाईन झालं आपलं ना. आता गाडी बनवून होत आली. त्याच्यानंतर काय करायचं, प्रत्यक्ष फॅक्टरीत गाडी बनवायची. त्यासाठी टुलिंग वगैरे सगळं बनवायचं. टुलिंग म्हणजे काय की व्यवस्थित बनावं, ॲक्युरेट म्हणतो आपण त्याला, बनावं, दर्जेदार बनावं म्हणून तुम्ही काही फिक्चर्स बनवतात, काही जिग्स बनवतात. ते तपासणीसाठी काही जिग्स असतात, ते सगळं बनवायला लागतं. मग ती प्रोटोटाईप गाडी बनते. प्रोटोटाईप म्हणतात त्याला. तुम्ही तपासणीसाठी काही तयार करतात ना, एखादं पहिल्यांदा पायलट मॉडेल, त्याला म्हणतात प्रोटोटाईप. ते बनवायचं आणि त्याचं क्वालिटी कंट्रोल, ही शेवटची स्टेज माझी शिकवण्याची. अजून पण पुढे मॉर्फॉलॉजिकल स्टेजेस भरपूर आहेत, पण आपण डिझाईन आणि डेव्हलप करताना इथे कन्क्लूड करूया. इथे आपण या कोर्सची समाप्ती करूया, थेट क्वालिटी कंट्रोलपर्यंत. एवढं तुम्ही केलं की तुमची गाडी बनली, तुमचं माझ्याकडचं काम संपलं. तुम्हाला गाडी बनवता येते. पुढच्या कामांसाठी तुम्हाला अजून जास्त मॅनेजमेंटची तयारी लागेल आणि मग तुम्हाला ती गाडी कशी फॅक्टरी लेवलला किंवा अगदी तुम्ही डेव्हलपमेंट लेवलला म्हटलं तरी ही एक वेगळी गोष्ट आहे. फॅक्टरी लेवलला बनवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. याचं किमतीत बसवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला बाजारात विकणं ही एक वेगळी गोष्ट आहे. याच्या असंख्य वेगवेगळे मार्केटिंगच्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ मॅनेजमेंटच्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, सेल्स मॅनेजमेंट आहे, फॅक्टरी मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर तुमचं फायनान्स मॅनेजमेंट आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टींमधून नंतर मग जायला लागत असतं. पण एकंदरीत ह्या सगळ्या स्टेजेसमधून गाडी बनत असते आणि विद्युत वाहत ह्या सगळ्या स्टेजेसमधून बनवायचं कसं हे मी तुम्हाला शिकवतो आहे. 4था एपिसोड मी इथेच संपवतो. धन्यवाद.